नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आशंकाज किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत सुशी आणि जी आहे की जॅपनीज डिश. चला विदाउट गेटिंग एनी लेट, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आपण सगळे इन्ग्रेडियंट्स अरेंज करून घेतलेले आहेत. तर आपण बघूया आपण काय काय घेतलेलं आहे. तर मी इकडे घेतलेलं आहे सुशी राईस, सॅल्मन, कॅरेट, अवाकाडो, लेमन आणि सेसेमे सीड्स व्हाईट अँड ब्लॅक बोथ, सोया सॉस, विनेगर सॉस, स्पिनच, शुगर, मीठ ॲज पर टेस्ट, एग्स आणि कुकुंबर. इथे घेतलेला आहे मी राईस विनेगर, सिराचा आणि मेयो सॉस. आणि हे आपलं मेन इन्ग्रेडियंट्स नोरी शीट. तर आपण कटिंग चॉपिंग करून घेऊया. मेन इन्ग्रेडियंट आपला सुशी राईस आहे. सुशी राईस आपला नीट झाला पाहिजे आणि हा आपल्याला स्टीमवरती शिजवून घ्यायचा आहे. ह्याला मी 3 ते 4 वेळा धुवून घेते छान ट्रान्सपरंट पाणी दिसेपर्यंत. आणि मग ह्याला कढईमध्ये त्याच्या झाकणाला सील करते, कारण की वाफ बाहेर नको येऊ म्हणून. ह्याला 7 ते 8 मिनटं शिजवून घेते वाफेवरती, स्लो गॅसवरती. आणि आपलं सुशी राईस एकदम रेडी झालेला आहे. हा थंड व्हायला ठेवून देते. आता आपण काकडी कट करून घेऊया. काकडी ही वेगळीवाली आहे, लांबडीवाली काकडी. तिच्यातल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्यात आणि एकदम स्ट्रेट कट करायचं आहे. आणि आपल्याला सेम पद्धतीने गाजरही कट करून घ्यायचं आहे, सेम वेने स्ट्रेट. गाजरची साईज एकदम जाड पण ठेवायची नाही आणि पातळही ठेवायची नाही आहे, मीडियम हवी आपल्याला. अवाकाडो घेताना एक फक्त लक्षात ठेवायचं आहे की ते असे दाबून बघितले की नरम असले पाहिजेत. एकदम नरम नाही आणि एकदमही कडक नाही पाहिजेत. आणि त्यांना कापणं खूप इझी आहे, जसं तुम्ही बघताय तसं. आणि हे झालेले आहेत आपले अवाकाडो कट करून. आता आपण ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एग फोडून घेऊयात. ऑमलेटमध्ये तुम्हाला हवं तर मीठ ॲड करू शकता किंवा स्किपही करू शकता. मी स्किप केलेलं आहे. छान असं ऑमलेट रेडी झालेलं आहे आपलं. आता यानंतर मी स्पिनच घेते आणि ती थोडीशी सॉते करून घेते, फक्त ती नरम होईपर्यंत. त्याच्यामध्ये मी थोडेसे सेसमी सीड्स टाकते, ब्लॅक अँड व्हाईट मिक्स. थोडं मीठ ॲड केलं ॲज पर टेस्ट तरी चालेल. जसं आपण काकडी कॅरेट कट करून घेतलेलं आहे, सेम पद्धतीने आपल्याला ऑमलेटही कट करून घ्यायचं आहे, स्ट्रेट. आता आपल्याला सॅल्मन कट करून घ्यायची आहे. आपल्याला क्यूबमध्ये सॅल्मन कट करायची आहे छानपैकी. सुरीला धार असणं गरजेचं आहे की म्हणजे सगळं छानपैकी कट होतं. आता आपल्याला सुशी सॉस बनवून घ्यायचा आहे. सुशी सॉस बनवण्यासाठी मी फर्स्ट घेतलेला आहे सिराचा. आणि आता मेयो ॲड करते आणि 1 टेबलस्पून सोया सॉस. सिराचा सॉस ॲज पर तुमच्या तिखटच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. छानपैकी सुशी सॉस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. सगळे सॉसेस मिक्स झाले पाहिजेत. आता आपण जी सुशी कट करून घेतली होती त्याच्यामध्ये ॲज पर रिक्वायरमेंट तो सॉस ॲड करून मिक्स करून घ्यायचा आहे एकदम. राईस विनेगर घ्यायचा आहे एका बाउलमध्ये. 2 ते 1 चम्मच आपल्याला शुगर ॲड करायची आहे आणि थोडंसं मीठ. छान मिक्स करून आपल्याला थोडं करून राईसमध्ये ॲड करून त्याला छानपैकी वर खाली करून मिक्स करायचं आहे. आणि जे राहिलेलं आहे ते सगळं ॲड करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडं टेस्ट करून पहा. शुगर कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर आपले सुशीसाठी जे लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे रेडी झालेले आहेत, ऑल प्रिपेअर्ड. आणि आता आपण मेन पार्टकडे जाऊया आपलं सुशी बनवण्यासाठी. तर चला पाहूया. आता आपल्याला नोरी शीट घेऊन त्याच्यावरती राईस इव्हनली स्प्रेड करायचा आहे. लक्षात राहू देत की जी शायनी पार्ट आहे नोरी शीटचा तो खाली असला पाहिजे आणि खरखरीत बाजू वरती असली पाहिजे. त्याच्यावरती आता मी काकडी, अवाकाडो, गाजर आणि सॅल्मन ॲड करून त्याच्यावरती सुशी सॉस ॲड करून सेसेमे सीड टाकत आहे. छानपैकी सगळं झाल्यानंतर त्याला रोल करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित. असं हळूहळू तुम्ही हे करून तो रोल रेडी होणार लाईक दिस. आणि आपला सुशी रोल रेडी झालेला आहे. हा सॅल्मन सुशी रोल आहे. आता आपण एक व्हेज सुशी रोल बनवूया. सेम इव्हनली राईस स्प्रेड करून त्याच्यामध्ये मी 2 कुकुंबर, 2 कॅरेट, भरपूर अवाकाडो, स्पिनच, सेसेमे सीड आणि सॉस ॲड करून घेते. आता मी नेक्स्ट स्टेप दाखवते तुम्हाला. ह्यामध्ये जर तुम्ही फर्स्ट टाईम सुशी बनवताय तर तुम्ही अशा प्रकारे सुशी टाईट करू शकता, म्हणजे ज्याच्याने रोल परफेक्ट येईल आणि घाई गडबडीही होणार नाही. फर्स्ट जेव्हा तुम्ही रोल करता ते तुम्ही हातानेही रोल करू शकता आणि मग नंतर तुम्ही सुशी मॅटच्या सपोर्टने रोल कंप्लीट करून घेऊ शकता. आता मी ही वेगळ्या टाईपची सुशी बनवते.
जिचं नाव आहे इनसाइड आउट सुशी, ज्याच्यामध्ये तुम्हाला आधी राईस लावून घ्यायचं आहे आणि असं उलटं करायचं आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर सारे एग ॲड करते आणि कॅरेट, कोकुंबर नाही ॲड करत आहे आणि सॉस ॲड करते आणि सेसमी सीड्स. असं मी त्याला हाताच्या मदतीने टर्न करते. फर्स्ट टाइम सुशी ट्राय करत असाल तर अशा पद्धतीने करा, इझी होऊन जाईल. आणि आपली आता ही इनसाइड आउट सुशी रेडी झालेल्या आहे. अशा आपल्या सगळ्या प्रकारच्या सुशी रेडी झालेल्या आहेत आणि आता ह्यांना आपण कट करून घेऊया. कट करण्यासाठी आपल्याला नाईफ खूप शार्प हवी आहे आणि नाईफवरती थोडंसं तेल लावा, ज्याच्याने सुरी आपली लवकर पुढे मागे येईल. हे स्टिकी राईस स्टिक नाही होणार आणि छान आपली सुशी झालेली आहे कट करून. आणि आता आपण पाहूया, बघा किती सुंदर अशी क्लीन तयार झालेली आहे. आता मी ह्यावरती एक पीस सॅल्मनचा ॲड करते आणि वरती गार्निश करण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट सेसमी सीड टाकत आहे. आता आपण बाकीचे रोल्स कट करून घेऊया. सेम पद्धतीने थोडंसं तेल ॲड करून नाईफ प्रत्येक रोल नंतर क्लीन करून घ्या. अशा प्रकारे हे सगळे कट करून घ्या आणि छान सर्व करून घ्या. आणि आपली सुशी झालेली आहे रेडी. तुम्ही ही वसाबीसोबत खाऊ शकता. मी नाही दाखवले कारण की ती खूप स्पायसी असते, बट तिचा 1-2 मिनटानंतर इफेक्ट कमी होऊन जातो स्पायसीनेसचा. सो ज्याला स्पायसी आवडतं तो ट्राय करू शकता. मी ही सोया सॉस सोबत सर्व करते. तर आपली सुशी झालेली आहे रेडी. तुम्ही पाहू शकता खूप छान कलरफुल अशी दिसते. आणि आपला आता मेन पार्ट टेस्टिंगचा. तर चला करूया टेस्ट. अप्रतिम, खूप सुंदर. सेम जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये जशी टेस्ट भेटते सेम तशीच टेस्ट आली आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि फॉलो, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.